साधारण 1500 टन पाषाण वापरले गेला सालेम या तमिळनाडूतील भागातून हा दगड प्राप्त करण्यात आला। मुर्डेश्वर कर्नाटक इथे त्याचं कोरीव काम झालं। याच्यात कुठेही सिमेंट स्टील असे कुठलेही केमिकल युक्त काही वापरण्यात आलेलं नाही आहे। हे प्राचीन काळी जसं लॉक लावून दगड लावायचे तशी इंटरलॉकिंग सिस्टीमनी हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। मला सांगायला भीती वाटते, पण वास्तुविशारदांचं म्हणणं आहे की 500 वर्ष या देवळाला काहीच होणार नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या 10 पिढ्या गेलेल्या असतील। म्हणजे ठाण्याच्या जडणघडणीमध्ये याच्यापुढे हे देऊळ एक साक्षीदार असेल।